नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। आज आपण इयत्ता 6वीचा पाठ 4 अपूर्णांकावरील क्रिया या धड्याचं विस्तृत विश्लेषण करणार आहोत, याच्यावरती चर्चा करणार आहोत। तर बघा मित्रांनो, अपूर्णांकावरील क्रिया आपण जेव्हा संख्या ज्ञान घेत असतो तेव्हा आपल्याला नैसर्गिक संख्या, त्यालाच आपण नॅचरल नंबर म्हणतो, नैसर्गिक संख्या किंवा होल्स नंबर, त्यानंतर पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर म्हणजे ऋण संख्या, धन संख्या, अशा बरेच घटकाविषयी, संख्येविषयी आपण माहिती बघत असतो। त्याच बाबतीत आपण पूर्णांक आणि दुसरं म्हणजे अपूर्णांक याविषयी माहिती घ्यावी लागते। आता पूर्णांक काय आणि अपूर्णांक काय? आता ज्या संख्येचा, कोणत्याही संख्येचा हा छेद काय असतो, 1 असतो, तर याला आपण पूर्णांक म्हणतो। आणि एखाद्या संख्येचा जो छेद असतो म्हणजे अपूर्णांकात म्हणजेच काय, तर ती ज्याला अंश असतो आणि छेद असतो, परंतु छेद हा एक ही संख्या सोडून इतर संख्या असते, म्हणजे 2/3 हा एक अपूर्णांक आहे, तर 2/1 हा पूर्णांक आहे। म्हणजेच कोणत्याही पूर्णांक संख्येचा छेद बाय डिफॉल्ट 1 असतो, म्हणजे याला आपण 5 असे लिहितो। 5/1 म्हणजेच आपल्याकडे 5 ही संख्या होईल। आता बघा, इथे एक तक्ता दिलाय आपल्याला। अपूर्णांक बघण्या अगोदर आपण हा एक तक्ता पाहू। इथे सफरचंद आणि हे दोन मुलांमध्ये आपल्याला समान वाटण्यासाठी सांगितले आहे। एक मुलगी आहे, एक मुलगा आहे। सफरचंद एकूण किती आहेत आपल्याकडे? 6, म्हणजे एकूण इथं मुले किती झाले? 2। प्रत्येकामध्ये जर वाटायचे झाले तर 6 मध्ये जर 2 भाग करायचे तर पहिल्याला 1 2 3, दुसऱ्याला 1 2 3, म्हणजे 6/2 केलं तर आपल्याकडे उत्तर 3 येतं। त्यानंतर 4 जर दोघा जणांमध्ये वाटायचे असतील, दोघांमध्ये समसमान वाटणी करायची असेल तर प्रत्येकाला इथे 2 2 येतील, म्हणजे 4/2 केलं तर 2 उत्तर येते। त्यानंतर एकच सफरचंद आहे, परंतु ते काय करते, आपल्याला दोघा जणांना वाटायचंय, तर त्या आपल्याला काय करावं लागेल, सफरचंदाचे 2 समान भाग करावे लागतील। समान भाग केल्यानंतर म्हणजे 1/2, त्यालाच आपण 1/2 असंही म्हणतो। आता इथे आपला अपूर्णांक येतो, इथं पूर्णांक यायला येतं। जेव्हा इथं भाग दिला, जेव्हा एखाद्या संख्येला निशेष भाग जातो, म्हणजे 6ला 2 ने निशेष भाग गेला तर 3 ही पूर्णांक संख्या भेटली, कारण 3/1 म्हणता येईल आपल्याला। 4ला जेव्हा आपण 2 ने भाग दिला तेव्हा 2 ही संख्या भेटली, म्हणजे 4ला 2 ने निशेष भाग गेला, परंतु 1ला 2 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे हे अपूर्णांकात यायला याचं उत्तर 1/2। तसंच 7 ही संख्या घेतली आणि 7 या म्हणजे 7 सफरचंद घेतले आणि हे जर दोघांमध्ये वाटण्याचा प्रयत्न केला आपण, तर सुरुवातीला 3-3 प्रत्येकाकडे द्यावा लागतील 7 पैकी, आणि जो उर्वरित एक सफरचंद आहे हा, तर हा काय करायला लागेल, दोघाला समान वाटण्यासाठी आपल्याला 1/2 ऍड करा, म्हणजे 7/2 जर केलं तर 7/2 हे आपल्याकडे उत्तर येईल। अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकाचा वापर करता येईल। बघा, आपण नुकतंच सफरचंदाच्या उदाहरण बघितलं की अपूर्णांकाचा वापर आपल्याला कुठे कुठे करता येईल। आता आपण बघणार आहोत की अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे आहे। आता इकडे आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक साधा भागाकार दिलेला आहे, म्हणजे अगोदरचं जे गणित होतं, आपल्याला जे 7 सफरचंद घेतले होते आणि दोघांमध्ये आपण ते समान वाटण्याचा प्रयत्न करत होतो। तर यामध्ये बघितलं आपण की जेव्हा आपण या 7ला काय करत होतो, 2 भागामध्ये वाटत होतो, म्हणजे याची समसमान करताना, तर 2ला जर 7 भाग दिला तर बेत्रिक 6चा भाग बसतो आणि वजाबाकी केल्यानंतर 1 उरतो, म्हणजेच इथलचा जो भाजक भेटला आपल्याला, तर भाजक हा 2 आहे। त्याच्यानंतर भागाकार आहे, तो हा भागाकार 3 आहे। त्यानंतर जो भाज्य असतो, म्हणजे ज्या संख्येला भागायचं त्याला आपण भाजक, इथे 7 आहे आणि बाकी आपल्याकडे 1 उरलेली आहे। अशा प्रकारे आपण भागाकाराचे जे घटक आहेत, म्हणजे भाज्य काय, भागाकार काय आणि तुमचा भाजक काय आणि बाकी काय, याविषयी माहिती बघितलेली आहे। आता बघा मित्रांनो, आपल्याला इथं अंशाधिक अपूर्णांक बघायचा आहे। अंशाधिक अपूर्णांक बघण्या अगोदर आपण अंशाधिक अपूर्णांक काय असतो ते बघूया। आपल्याला रूपांतर बघायचंय अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक। तर इथे आपण जे 7/2 अशा प्रकारे लिहितो, तर याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो। परंतु इथे जर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचंय, म्हणजे याच्यात पूर्णांक किती ते बघावं लागेल आपल्याला।
म्हणजे 7ला जर आपल्याला किती न भाग बसतो इथे पाहता 7 इथं भागाकार किती आला 6 म्हणजे बाकी किती उरली 1 उरली 7 मधून 6 गेली बाकी ही 1 उरली आणि त्याचा छेद काय येईल पुन्हा 2 येईल. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या अंशाधिक अपूर्णांकामधला जो अंश असतो यातले जे पूर्णांक संख्या आहे ती बाहेर काढतो. म्हणजे इथे 3 काय काढले मी बाहेर काढले. म्हणजे यालाच आपण थोडं वेगळ्या रूपात लिहायचं जर म्हटलं तर काय लिहिता येईल आपल्याला की 2 गुणिले 3 अधिक 1 भागिले 2 म्हणजेच 3 दोन्ही 6 अधिक 1 तर काय येईल आपलं 7/2 असं उत्तर येईल. यालाच आपण काय लिहू शकतो तर इथे 3 हा पूर्णांक घेतला मी आणि इथे उर्वरित संख्या जी आहे ती 1/2 म्हणजे जेव्हा आपण या 7ला भाग देतो म्हणजे 6 आता 6 या आलेली संख्या 6 ही 7 मधून जेव्हा वजा करतो तेव्हा आपल्याकडे बाकी 1 उरती ही 1 समोर घेऊन पुन्हा आपल्याला त्याच्या खाली 2 लिहायचे तर म्हणजे भाजक लिहायचा. अशा प्रकारे आपण अंशाधिक अपूर्णांक जो आहे हा म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण रूपांतरित करू शकतो. आता याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक का म्हणतो कारण 3 ही पूर्ण संख्या आहे तर 1/2 ही अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा एक पूर्णांक संख्या आणि त्याला जोडून येणारी त्याच्यात मिसळणारी अपूर्णांक संख्या बनून मिळत असतो. म्हणजे यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आपण भागाकार करताना भाजकापेक्षा बाकी काही कमी हा आपण जेव्हा इथे भाग दिला तेव्हा भाजकापेक्षा बाकी काय येते कमी येईल अशी काळजी घेतो. त्यामुळे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या अपूर्णांकी भागात अंश हा छेदापेक्षा लहान असतो. आता इथे पहा इथे पण काय आला अंश काय आला तर 1 आला आणि छेद काय आला 2 म्हणजे 1 हा 2 पेक्षा लहान आहे हेच या स्टेटमेंटचं सांगण्याचा उद्देश आहे. आता आपण अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर पाहिलं. आता या उलट म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल आणि त्याला आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल त्यालाच आपण आपल्या भाषेत व्यावहारिक अपूर्णांकही असं संबोधतो त्याला. तर अंशाधिक अपूर्णांकात कसं रूपांतर करायचे ते बघूया. आता एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे हे पुस्तकातलं मी उदाहरण घेतलेलं आहे 3.2/5 याचं वाचन काय करतो आपण 3.2/5 3.2/5 हा काय झाला आपल्याकडे पूर्णांक युक्त अपूर्णांक कारण इथं 3 काय पूर्णांक आहे आणि 2/5 हा अपूर्णांक आहे दोन्हीचं मिश्रण करून 3.2/5 असं वाचन करतो आपण याचं. आता याचं रूपांतर अंश छेद किंवा अंशाधिक अपूर्णांकात करायचं असेल तर याला काय करावं लागेल बघा या 3 काय पूर्णांक याच्यात काय मिसळायचं आपल्याला 2/5 हा अपूर्णांक मिसळायचा आणि आता 3ला काहीच छेद नाही म्हणजेच काय तर एक छेद आहे कोणत्याही पूर्णांक संख्येचा छेद हा 1 असतो आपल्याला माहित आहे. तर यामध्ये आपण 2/5 जर मिसळण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय करावं लागेल अगोदर याचे छेद समान करायला लागेल. मग आता छेद समान करण्यासाठी इथे 5 आहेत बरोबर मग आपण याला काय करू शकतो तर इथे आपण या 3/1ला 5 न गुणू शकतो म्हणजे अंशाला आणि छेदाला जर आपण गुणलं तर 3 गुणिले 5 आणि छेदामध्ये 1 गुणिले 5 अधिक 2/5 जशाच्या तसे घेतले आपण. मग 5 गुणिले 3 किती होते तर 5×3 15 आणि 5×1 5 म्हणजेच आपल्याकडे काय आलंय बघा 15/5 अधिक 2/5. आता ही संख्या आल्यानंतर बघा आता आपल्याला काय बघायचंय आता जेव्हा आपण आता इथे दोन्हीकडे काय बघत आहात तुम्ही छेद समान झालेत म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल याच्या समोर की 15 अधिक 2/5 म्हणजेच याचं उत्तर किती येईल आपल्याकडे 15 अधिक 2 म्हणजे 17/5 हे आपल्याकडे उत्तर येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण एखाद्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करता येईल. म्हणजे 3.2/5 बरोबर 17
छेद 5 असं आपल्याला म्हणता येईल. आता बघा, हा सराव संच बघण्या अगोदर अजून मी तुम्हाला याविषयी सोपी मेथड सांगू इच्छितो. म्हणजे एवढं हे करण्यापेक्षा जे आपले 3.2/5 ही संख्या आहे, याचा जो छेद आहे, आपण काय करायचं, हा जो छेद आहे हा 5 याने 3 ला गुणायचं, म्हणजे 5 गुणिले 3 आणि याच्यात येणारी ही जी बाकी अगोदरच्या गणितात बघितल्याप्रमाणे याच्यात ही मिसळवायची आणि छेदामध्ये पुन्हा 5 लिहिले. तर पहा बरं काय येते, 5 त्रिक 15 आणि 15 अधिक 2 17/5. म्हणजे आपल्याला विस्तृत म्हणजे पाठ्यपुस्तकात जे दिलेले आहेत मेथड ते याप्रमाणे आहेत, परंतु आपल्याला त्याला जर संक्षिप्त रूपात जर सोडवायचं असेल तर आपण अशा प्रकारेही सोडवता येऊ शकते. आता यानंतरचं जे सराव संच 9 आहे, यामध्ये आपल्याला अंशाधिक अपूर्णांक जे आहेत, अपूर्णांकात आपल्याला काय करायचंय, रूपांतर. म्हणजे आपल्याला काय दिले, पूर्णांक युक्त अपूर्णांक दिले, हे 7.2/5. आता 7.2/5 म्हणजे 7 अधिक 2/5 असं लिखाण करू शकतो आपण. आता 7 लिहिले म्हणजे 7 ला काय तर छेदामध्ये 1 आहे अधिक 2/5 असं लिहिता येईल. आता इथे आपल्याला जर छेद समान करायचे तर 7 गुणिले 5 अंशाला गुणलं तसंच छेदालाही गुणावं लागेल, 1 गुणिले 5 आणि इकडे अधिक 2/5. आता याला जर आपण बघितलं इकडे तर याचं उत्तर काय येईल, 7 गुणिले 5 म्हणजे 35 आणि 5 गुणिले 1 म्हणजेच 5 आणि अधिक 2/5. आता याला जर सोडवलं, आता इथे छेद समान झाले, छेद समान असल्यावर आपल्याला काय करता येते, त्याची बेरीज करता येते. मग याची बेरीज काय येईल तर 35 अधिक 2 37/5 हे त्याचं उत्तर येईल. म्हणजे 7.2/5 याला आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं जर असेल तर त्याचं उत्तर हे 37/5 हे येईल. आता दुसरा प्रश्न काय दिला आपल्याला, 5.1/6. 5.1/6. आता याला आपण अशा मेथडनं न सोडवता, अशा पद्धतीनं न सोडवता संक्षिप्त पद्धतीने सोडूया. म्हणजेच 6 हा झाला छेद गुणिले पूर्णांक संख्या काय इथं तर 5 आणि बाकी म्हणजे अंश किती आहे तर 1, हा त्याच्यात मिसळला 1 आणि छेदामध्ये काय लिहायचं आपल्याला तर ही संख्या 6 लिहायची. म्हणजे आता बघा आपल्याला इथं पदावलीचे नियम म्हणजे अगोदर गुणाकार, तर 6×5 = 30 आणि हे अधिक 1 आणि छेदामध्ये 6 म्हणजे 30 अधिक 1 31/6 हे आपल्याकडे उत्तर आहे. म्हणजे आपल्याला या मेथडनं जे पहिल्या प्रश्नात सोडवलंय या पद्धतीने सोडवता येते आणि दुसऱ्या जे गणित सोडवलेलं आहे या पद्धतीने आपल्याला गणित सोडवलं. आता तिसरं पाहूया. तिसरं काय दिलेलं आहे तर 4.3/4 असं आपल्याला काय दिलेलं आहे तर मग आपल्याला इथे काय करावं लागेल, इथलचा काय घ्यायचा आहे आपल्याला, हा छेद वरती घ्यायचा आहे, ही पूर्णांक संख्या घ्यायची, त्याचा गुणाकार करायचा आहे आणि याच्यात हा अंश मिसळवायचा आहे आणि छेदामध्ये पुन्हा हे छेद लिहायचा 4. म्हणजे 4 गुणिले 4 4 × 16 आणि हे अधिकचे 3 त्यामध्ये मिसळवले आपण म्हणजे आणि छेदामध्ये आपण पुन्हा 4 लिहिले तर 16 अधिक 3 म्हणजे 19/4 हे आपल्याला उत्तर मिळेल. 4.3/4 उत्तर आपल्याकडे किती भेटलंय 19/4. आता यानंतरचं पहा जे चौथं गणित आहे तर 2.5/9 2.5/9 याचं आपल्याला कशात करायचं, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे हा, याला आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचंय. तर याला पण आपण आता पुस्तकी पद्धतीने सोडूया. बघा 2 अधिक 5/9 याला आपल्याला असं विस्तार करता येतो. विस्तार केल्यानंतर 2च्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे अधिक 5/9. मग आता याला काय सोडवायचंय तर याला काय करावं लागेल, याच्या छेदानं अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल म्हणजे याचे 2/1 चे छेद सारखे होतील दोघांचे पण.
जे छेद येतं ते सारखे होतील, म्हणजे 2 गुणिले 9 छेद 1 गुणिले 9 अधिक 5 छेद 9. मग याला सोडवल्यानंतर काय येईल, तर 9 गुणिले 2 म्हणजे 9 दुनी 18 आणि इथं 9 गुणिले 1 म्हणजे 9 अधिक हे 5 छेद 9 आपण इथं घेतले 5 छेद 9. याला पुन्हा काय सोडवता येईल आपल्याला, आता बघा दोन्ही जागी इथे पण 9 आले इथे पण 9 आले, म्हणजे छेद सारखा झाला, छेद सारखा झाला म्हणून कॉमन घेतला आणि 18 अधिक 5 18 अधिक 5, तर 18 अधिक 5 आपल्याकडे उत्तर किती येते, 18 अधिक 5 म्हणजे आपल्याकडे उत्तर यायले 23. आपल्याकडे उत्तर यायले आपल्याकडे उत्तर यायला 18 अधिक 5 म्हणजे 23 छेद 9. म्हणजे 2.5 छेद 9 हा जो आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करता वेळेस आपल्याकडे उत्तर काय 23 छेद 9. आता या सराव संचामधले पहिल्यातलं हे जे शेवटचं आहे 5वं गणित, तर 1 पूर्णांक बघा काय दिलंय 5वं, इथे लिहिले आपण 1.5/7 आणि याचा आपण संक्षिप्त रूप पद्धतीने जर याचं उत्तर काढायचा प्रयत्न केला तर इथे हे 7 लिहिले मी, त्यानंतर हा 1 लिहिला हा पूर्णांक आणि हे जे वरचा अंश आहे 5 हा त्याच्यात मिसळला, खाली छेद 7 लिहिले, त्यानंतर 7 गुणिले 1 म्हणजे 7 मिळालं आणि अधिकचे 5 जशा तसे लिहिले, खाली छेदामध्ये 7 जशा तसे लिहिले, 7 अधिक 5 उत्तर येते 12 आणि 7 जशाच्या तसे, म्हणजेच जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे 1.5/7 याचं उत्तर आपल्याकडे अंशाधिक अपूर्णांकामध्ये 12/7 हे मिळालेलं आहे. आता या उलट बघा इथे काय दिलेले आहेत आपल्याला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे, म्हणजे दिलेले काय तर अंशाधिक अपूर्णांक आहेत, म्हणजे 30/7 हा एक अंशाधिक अपूर्णांक आहे आणि याचं आपल्याला काय करायचं तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. आता इथे 7ला जर 7ने जर आपण या 30ला जर काहीला भाग दिला तर 4चा भाग बसतो 7×28, तर 30 मधून 28 गेल्यानंतर 2 बाकी उरते, म्हणजे इथं काय लिहावं लागेल आपल्याला की 4 हा आपल्याला एक पूर्णांक भेटायला, म्हणजे 4 हा पूर्णांक लिहावा लागेल अधिक, आता इथे बाकी किती उरली 2 आणि जो भाजक आहे तो किती आहे इथे 7, म्हणजे पहिल्यांदा भागाकार वरती काय लिहायचं आपल्याला इथे, तर इथे लिहायची बाकी आणि इथे लिहायचा आपला भाजक आणि यालाच आपण काय लिहितो तर 4.2/7 अशा प्रकारे लिहितो. आता यामध्ये दुसरं अजून एक गणित दिले तर 7/4 हा एक अंशाधिक अपूर्णांक दिला, म्हणजे येथे 7ला आपल्याला कितीने भाग द्यावा लागेल 4ने, तर बघा 4चा जर तुम्ही पाडा म्हटला तर 4×1 4 4×2 8 म्हणजे 1 ना भाग देतो 4×1 4 आणि 7 मधून 4 गेले म्हणजे बाकी 3 उरते, म्हणजेच आपल्याला याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहित असताना पूर्णांक किती भेटला आपल्याला 1 अधिक इथे बाकी किती आहे 3 आणि भाजक किती आहे तर 4, म्हणजेच 7 या भाजकाला आपण 4ने या 7 या भाज्याला आपण 4 या भाजकाने जेव्हा भाग दिला तेव्हा आपल्याकडे एक पूर्णांक भेटला, 3 बाकी उरली आणि 4 काय तर आपला भाजक आहे, म्हणजेच आपण याला काय लिहू शकतो तर 1.3/4 अशा प्रकारे लिहू शकतो. आता यानंतरचं जे तिसरं दिलेलं आहे याच्यात, तर तिसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 15/12, म्हणजे आपण याला जर पुन्हा भागाकाराच्या रूपात जर मांडलं आपण याला 15ला 12ने भाग द्यायचा प्रयत्न केला तर 1चा भाग बसतो, म्हणजेच 12×1 12, 15तून 12 गेले पुन्हा किती उरतात तर बाकी 3 उरते, म्हणजे आपल्याला 15/12 हा जो अंशाधिक अपूर्णांक आहे याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करत असताना पूर्णांक किती भेटला आपल्याला इथे 1 आणि इथे बाकी किती भेटली तर 3 आणि भाजक किती आपला 12, म्हणजेच आपल्याला 1.3/12 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक भेटेल जेव्हा आपण अंशाधिक अपूर्णांक 15/12ला सोडवण्याचा प्रयत्न करू, रूपांतर करण्याचा प्रयत्न करू. यानंतर चौथं जे गणित आहे आपल्याकडे तर हे आहे 11/8,
आता 11/8 सोडवत असताना 11ला 8ने आपण भाग देतोय, तर कितीचा भाग बसतो, तर 1चा भाग बसेल. 8 1 8, 11तून 8 गेले म्हणजे आपल्याकडे बाकी किती उरायली, तर पुन्हा 3 उरायली. आणि इथे जो पूर्णांक भेटायला आपल्याला हा 1 भेटायला आणि अधिक बाकी किती इथे भेटली 3, आणि जो भाजक आहे हा किती आहे 8, म्हणजे आपलं उत्तर येईल 1.3/8. असे सोपे सोपे गणित आपल्याला सोडवता येतील. आता यानंतरचं जे अजून एक गणित आहे ते म्हणजे 2 गणित राहिले, तर 21/4 याला आपण सोडवूयात. 21/4 बघा, तर पाचवं जे गणित आहे आपल्याकडे 21/4. आता याला सोडवत असताना 21ला आपण कितीना भाग देऊ इथे, तर 4ने. तर 4ला इथे 21ला भाग देताना 5चा भाग बसतो, तर 4×5 20 आणि याची वजाबाकी केल्यानंतर बाकी 1 उरते. म्हणजे इथं पूर्णांक आपल्याला इथे 5 भेटत आहे. त्यामध्ये काय मिसळायचं आपल्याला, बाकी किती आहे 1 आणि हा भाजक किती आहे तर 4. म्हणजे आपल्याकडे येईल उत्तर काय येईल 5.1/4. आणि यामध्ये शेवटचं 6वं गणित जे आहे ते आहे 20/7. 20/7 म्हणजे जेव्हा आपण या 20ला काय करूयात 7ने भाग देऊया, तर आपल्याकडे काय येईल तर 7 1 7 14 आणि 7 त्रिक 21. 21 हे 20 पेक्षा मोठे म्हणून 2चा भाग बसेल, तर 7 दोन्ही 7 गुणिले 2 म्हणजे 14 आणि 20 मधून 14 गेले म्हणजे आपल्याकडे 6. आता लक्षात घ्या, आपण ज्या वेळेस जेवढे काही आपण इथे भागाकार केलेत, तर प्रत्येक वेळेस बाकी ही तुमच्या भाजकापेक्षा लहान येते. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की इथलचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिते वेळेस हा जो अंश असतो हा तुमच्या 4 म्हणजे छेदापेक्षा कधीही लहान असतो. इथे पण हा अंश 3 आहे, छेद मोठा आहे 4. इथे पण अंश 2 हा लहान आहे 7 पेक्षा. तसंच इथे पण बघा 3 हे 12 पेक्षा लहान आहेत. इथे चौथ्या गणितात 3 हे 8 पेक्षा लहान आहेत. पाचव्या गणितामध्ये 1 हा 4 पेक्षा लहान आहे. आणि आता हे जे गणित सोडवत आहे आपण 6वं, तर 20/7 म्हणजेच काय केलं आपण इथं इथे पूर्णांक आपल्याला 2 मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती मिसळावं लागतील, तर हे बाकी ही 6 भेटली आणि जो भाजक आहे हा 7 आहे. म्हणजेच आपल्याला 2.6/7 अशा प्रकारे लिहिता येईल. मित्रांनो, आता इथे बघा आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. तर पहिलं आहे की 9 किलोग्राम तांदूळ म्हणजे एकूण जे भाज्याची जी किंमत दिली हे 9 दिली. 5 जणांना समान वाटले म्हणजे 5 जर आपण याला भाग दिला तर प्रत्येकाला किती किलोग्राम तांदूळ मिळते. तर याला आपण जर भाग दिला तर आपल्याचा काय येईल ते आपण उत्तर पाहूया. तर जेव्हा 9 किलोग्राम तांदूळ आपण 5 जणांना वाटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय ते उत्तर पहा. म्हणजेच आपलं जे अंशाधिक अपूर्णांक तयार झालेले आहे याला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. तर जेव्हा आपण 9ला 5ने भाग देतो तर कितीच येते 5 1 5 म्हणजे 9 मधून 5 गेले उरले 4. एक पूर्णांक भेटला आपल्याला इथे 4 आणि इथे खाली 5. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की 1.4/5 तांदूळ कोणाला प्रत्येकाला मिळतील. 1.4/5 किलोग्राम तांदूळ प्रत्येकाला मिळेल. अशा प्रकारे आपल्याला याचं उदाहरण सोडवता येईल. आता यानंतर बघा जे दुसरं गणित दिलेलं आहे, दुसऱ्या गणितामध्ये दिलेलं आहे 5 सारखे शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागते. तर एका शर्टासाठी किती कापड लागेल. बघा आता 5 सारखे शर्ट एकाच मापाचे आहेत बरोबर, आणि किती हे तर 11 मीटर कापड लागते. म्हणजे एकूण 5 शिवण्यासाठी 11. तर 11ला जेव्हा आपण इथे 5ने भाग देऊ तर आपल्याकडे
एकासाठी किती लागेल त्याचं उत्तर निघेल. मग आता आपल्याला काय करावं लागेल, हे जे 11/5 आहे तर याला आपण भागाकारात लिहू. 11 इथे 5, तर 5 दोन्ही 10, 11 मधून 10 गेले, उत्तर आलं 1. म्हणजे बाकी 1 आली, भागाकार 2 आला. म्हणजे पूर्णांक इथे आपल्याला 2 मिळालेला आहे आणि बाकी 1, तर ही आपण याच्यात मिसळता येईल. म्हणजे इथे काय यायला, छेद 5. म्हणजे 2.1/5 मीटर कापड एका शर्टासाठी लागेल. याच्यावरून काय म्हणता येईल आपल्याला, 2.1/5 मीटर कापड एका शर्टाला शिवण्यासाठी लागेल. शिवण्यासाठी किंवा शिवण्याकरिता लागेल. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर उदाहरणे सोडवू शकतो. म्हणजेच जर आपल्याला वाटणी करायची असेल, समभागात विभागणी करायची असेल, तर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करावं लागेल. अशा प्रकारे आपण बरीच काही उदाहरणं सोडवू शकतो. तर मित्रांनो, आज आपण बरीचशी माहिती याच्यामध्ये बघितली की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात कशी रूपांतर करायचे किंवा अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे. आशा बाळगतो की दिलेली माहिती तुम्हाला समजलेली असेल आणि यानंतरचा जो भाग आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची जी आपण गणितीय क्रिया आहेत ह्या कशा प्रकारे करत असतो, तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.